मजेत ना. तर मजेत राहा. तर मित्रांनो, आज इलय थंड वातावरणात, शांत वातावरणात दाखवते तुमका. ही आपली आंबोळगडमध्ये खाडी असा. थंयसर इलय जरा शांत वातावरण आणि मन शांत ठेवण्यासाठी व्हायच जरा फिरा केलंय. तर थंयसर एक म्हाका दिसा दाखवते तुमका. हे बघा मित्रांनो, ही जी एवढी गुराजी बसलेली असत ह्याचं कोणीच वाली नाही. म्हणजे म्हणजे सांगण्याचं आहे काय, तर ह्या जी गुरं बसलेली असतात त्यांचं म्हणजे आपण कसं आपल्याकडे लोक कशी कोकणात सगळी म्हणजे खालच्या पट्ट्यात सिंधुदुर्ग साईड म्हणजे खायच्या बघितलात तर लोक ढोरा या बी करतात. पण ह्यासाठी काय केलं नाही लोकांनी, म्हणजे ह्या एरिया संपूर्ण राजापूरच्या पुढच्या वरपर्यंत सगळीकडेच लोक ढोरा सोडूनच देतात. म्हणजे गुरा सोडूनच देतात सगळीकडे बघते. त्यामुळे काय विषय होता मित्रांनो माहीत आहे, ह्या अशा ह्याच्यामुळे काय होता, त्यांची पण खूप हानी होता आणि निसर्गाची पण काय थोड्या प्रमाणात. म्हणजे विषय कसं विषय होता, जर एखाद्या जनावर समजा काय म्हणजे समजा कुठे काय प्रॉब्लेम झालो वगैरे मेला वगैरे काय झालं तर त्याची देखभाल केली जात नाही. मग त्याला नियोजन केलं जाणार नाही आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे. त्यामुळे मित्रांनो निसर्गाची पण हानी होता आणि जी जी अशी फिरणारी जी अजून जनावरं असतात ती त्यात जास्त हे जातात आणि त्यामुळे अजून निसर्ग याची वाढ लागतं आणि जनावरांच्या याची पण हेल्थची वाढ लागतं. म्हणजे त्यामुळे जरा वाईट वाटतं की जनावरं जी आज असतात ना ती मोकाट सोडणं गरजेचं. खायची म्हणजे कुठलंही ते हे असं नाही, जनावर ते मोकाट सोडणं गरजेचं. कारण त्याची मोकाट सोडल्यानंतर जी वाढ होता ती खरी होता. पण शेवटी कसं मित्रांनो, जर त्याची योग्य ती ह्या झाली नाही, नियोजन म्हणजे योग्य त्याचं सांभाळा झालो नाही. आज कसं लहान मूल जेव्हा म्हणजे एखाद्या लहान मुलं जन्म होतं जो ते का पालन पोषण सगळं केला त्यानंतर जी प्रोसिजर सगळी असतात तीच प्रोसिजर सगळ्या याच्यात होणं गरजेचं असं, तर ते व्यवस्थित होऊ शकतं. तर हा पण खराच जरा एक छोटंसं एक हे असं पण जरा वाईट वाटतं. या गोष्टी पण होणं खरा गरजेचं असा. पण ह्या सगळं कोणी जर शासनाने एक चांगलं जर हे केला, जर जनावरांसाठी एक काहीतरी असं बरेचसे हे काही म्हणजे असे बरेचसे हे असतात, पण जास्तीत जास्त जर अजून काहीतरी त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला नाही तर ही अशी जी मोकाट फिरणारी म्हणजे मोकाटच सोडू गया. पण ज्यावेळेस त्यांची म्हणजे ज्यावेळेस ते लोक म्हणजे जनावरांना ज्यावेळेस काय प्रॉब्लेम असतो, ज्यावेळेस त्यांचे आजारपण त्यांना ह्या होता काहीतरी, ते त्याच्यावर पण काहीतरी सोल्युशन म्हणजे काहीतरी त्यांना ह्या करणं पण गरजेचं. मग ते बघितल्यानंतर जरा एक ह्या वाटतं की बाकी बाकी विषय काय नाही मित्रांनो. पण बघलं असतं तर एक एक मोकळ्या वातावरणात असतात ती पण जरा माणसं जशी फील करतात आयुष्य तसं फील करणं त्यांना पण देणं गरजेचं असं जनावरांका सुद्धा. कारण ती आज म्हणजेच आज बघू गेलं असतं जास्तीत जास्त जनावरांचंच खूप प्रत्येक गोष्टीत तुम्ही बघलास तर माणसाचं फक्त माणसाचा उपयोग असा, पण प्रत्येक जनावराचा माणसा काय ना काय उपयोग असा. मग त्या एक म्हणून त्यासाठी वाईट वाटतं की जी आमच्याकडे जशी खालच्या म्हणजे खाली आपल्या तळकोकणात जशी लोक ढोरा करतात तसं प्रत्येक ठिकाणी होणं गरजेचं असं आणि त्यांची देखभाल करणं गरजेचं. जर मोकाट सोडली गेली ना तर म्हणजे पुढे त्यांकाच शेवटी त्रास आहे आणि त्यामुळे निसर्गाची पण हानी होणं म्हणजे होऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टीचं जरा विचित्र वाटतं, त्या जरा कुठेतरी ह्या करणं गरजेचं असं. तर ह्या गोष्टी मित्रांनो म्हणजे सांगूचं ह्या काय तर जसं प्रत्येक गोष्टीचं पालनपोषण केला तसं त्या जनावरांचं पालनपोषण करणं गरजेचं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळेस आता फिरतो, बऱ्याच ठिकाणी फिरणं असतं त्यामुळे समजतं. बऱ्याच ठिकाणी म्हणजे बघतो आम्ही अशी म्हणजे जनावरं काय म्हणजे काय इजा झाली काय झालं तर तिथे देखभाल करणारं कोण नसतं. तर ह्या ठिकाणी पण त्याची देखभाल होणं गरजेचं. म्हणजे अशा संस्था अशी काही संघटना छोट्या छोट्या पण गावागावांमध्ये खोलणं गरजेचे असतात, जेणेकरून काय होऊ शकतं त्या जनावरांची चांगल्या प्रकारे देखभाल होऊ शकतं. तर ह्या जरा एक
जर जास्तीत जास्त हे केला तर होणं गरजेचं असं, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही तर वरच्या पट्ट्यात बऱ्याच ठिकाणी बघतो तर मोकाट गुरं सोडलेली असतात, तर त्यांना ह्या गोष्टी असणं गरजेचं असतं. तर कसं जर त्यांची देखभाल चांगली झाली तर भविष्यात जी म्हणजे जी यंग पिढी असते किंवा कोणी जी आहे असतात, म्हणजे जी त्या लोकांका जी महत्त्वाची जी असत जी गोष्ट मिळू शकतात ती त्याच्यातनं हे होऊ शकतं. म्हणजे काय सांगूचा काय तर मित्रांनो, जी गुरा जी मोकाट जी म्हणजे काय प्रॉब्लेम झालो काय सर जी भविष्यात जी पुढच्या पिढीत पण ती दिसणं गरजेचं असतं. काय कशा पद्धतीने देखभाल केली गेली असतात, काय म्हणजे जनावरांना कशा पद्धतीने ट्रीट केला जातं, हे सगळ्या गोष्टी हे करणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे काय सांगणं माझं, कारण मेन घटक तो कोणाचा तर ते मेन शेतकरीचं एक एक जो शेतकरी आहे तो शेतकरीसाठी तुम्ही एका कुठल्याही शेतकरीक जाऊन विचारा त्याच्यासाठी गुरं म्हणजे काय असतात, मग तो तुमका तळमळीत सांगितले त्याच्यासाठी एक एक गुरु म्हणजे जी गुरं जनावर असतात त्याचं मूल किती प्रेम करतात. काही काही लोक तर जर ज्यावेळेस ते म्हणजे असं काय दुर्घटना घडतात म्हणजे ज्यावेळेस त्यांचं म्हणजे एक जनावर समजा मेला वगैरे काय झालं तर ती एवढी रडतात, म्हणजे ह्या पण वाईट वाटतं ह्या गोष्टीचा असा गोष्टीचा बघून. म्हणजे एवढी प्रेम करणारे सुद्धा लोक असतात, मग एक घटक आहे शेतकरीचं एक मौल्यवान घटक आहे तो एक, मग ते का आज जपणं गरजेचं असं मित्रांनो. तर अशी माका म्हणजे मी असं म्हणत नाही चांगलीच गोष्ट आहे मोकाट अशी, म्हणजे त्यांना पण एक फील वाटतं हवं आहे चांगल्या खाडीच्या ठिकाणी बसणं आणि त्यांच्या सुद्धा आयुष्यात एक म्हणजे छोटं मोमेंट जसं माणूस आपल्या आयुष्यात जसे मोमेंट फील करत असतात सगळे, तसे त्यांच्या सुद्धा आयुष्यात एक छोटे छोटे मोमेंट असतात ती फील करत असतं, पण ती बोला शकत नाही. माणूस बोला शकता, माणूस सगळं काय करू शकता, पण जनावर काहीच करू शकत नाही. फक्त खाणं-पिणं जेव्हा ती हंबरणं त्यांचं असतं तेव्हा आपल्याला समजतं की त्यांना काहीतरी हवं काय नको असं. पण माणूस भरपूर काय करू शकता, पण त्याच गोष्टीसाठी माणसाने त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी छोटीशी या संघटना अशी काय छोटे-छोटे म्हणा हे करणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होऊ शकतं मित्रांनो, अशी जी मोकाट जनावरं जी दिसतात आपल्याला त्यांचं योग्य त्या नियोजन असतं. म्हणजे मोकाट सोडाच तुम्ही, पण त्यांचं ज्यावेळेस त्यांना काही प्रॉब्लेम असतात त्यावेळेस त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना अशी तरी थोडीफार तरी हे केली जाऊ पाहिजे जेणेकरून काय होऊ शकतं त्यांची चांगल्या प्रकारे देखभाल होऊ शकतात. तर मित्रांनो आता मी एक ह्या एकदम निसर्गरम्य ठिकाणी आहे, म्हणजे वातावरण सो मस्त आणि संध्याकाळचं वेळ आहे त्यामुळे एकदम वातावरण शांत आणि चंद्रस्व बघू शकतास तुम्ही. आता हळूहळू आपलं संध्याकाळचं टाइम झालं चंद्रस्व आपल्या इलेलं असं म्हणजे चंद्राचे असं आगमन झालेलं असं ह्या ह्याच्यात. इकडे साईडला सगळीकडे बघलाच तुम्ही तर मस्त एरिया असा क्लीन एरिया आणि झाडं झुडपा माडांचं हे आता भरपूरच असं माडा वगैरे, आणि आता क्लिअरिटी वगैरे तुमचं चांगली असेल मोबाईल चांगला असेल आताच अंघोळ वगैरे करून येईल सगळे खाडीतून, म्हणजे एक वातावरण पण आणि इथं खूप भारी वाटतं बघल्यानंतर असं. पण या जनावरांचं नियोजन होणं मित्रांनो गरजेचं मनापासून वाटतं, म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं अशी मोकाट जनावरं फिरताना बघणं असतो आणि त्यांचा जा योग्य म्हणजे त्यांचा ज्या त्यांना हव्या त्या भेटत नाही, त्यामुळे जरा एक जो खरोखर प्रेमी असताना जो जनावरांचं प्रेम ते खरोखर वाटत असतं. म्हणजे जसं माका पण वाटतं असं प्रत्येक वाटत असतं की जी काही खरंच म्हणजे मनापासून वाटव आहे की आपल्या आता करूचा तर करणं गरजेचं असतं. थोडी काय मदत असते ना ती मदत थोडीफार तरी मदत प्रत्येक गोष्टीत करणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे जेणेकरून काय होतं आपलं एक हात समोरच्या भेटा शकतं. म्हणजे हात म्हणजे कसं माहिती आहे एका हातीने जशी टाळी भाजत नाही तशी जास्तीत जास्त आपण लोकांनी एकमेकांना मदत केली तर भविष्यात ती जी संकट येणार असते ती काहीतरी जाऊन थांबा शकतं. त्यासाठी जरा एक यावं सगळं गरजेचं वाटतं आणि खूप जरा महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या खरंच मित्रांनो समजणं गरजेचं असं. मी पण सांगूची गरज नाही, तर आपल्या सगळ्यांना समजतात, पण ज्या गोष्टी आपल्या निदर्शनात येतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे करणं गरजेचं आणि मेन म्हणजे ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे मित्रांनो सगळे. अरे इकडनं माझ्या घराजवळच जाणार ना. काय म्हणतात ते म्हणजे ज्या गोष्टी खरंच मनापासून आपल्याला वाटतात ना त्या खरंच एक वाटतं आपल्याला प्रत्येक वाटत असतं मनापासून की काही अशा गोष्टी ज्या असतात त्या खरंच
लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असतात आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो. त्या छोट्या छोट्या गोष्टी जसं आपण आनंद घेतो तसं त्या लोकांक म्हणजे त्या जनावरांक प्रत्येक प्राण्यासोबतही देणं गरजेचं असतं. आज जशी आपण बघतो बऱ्याचशी लोक अशी जनावरं म्हणजे पाळतात. कुत्रं म्हणा, मांजर एका सगळ्यांच्याच घरात असतात, कुत्रा म्हणा पण पाळतात. पण जशी त्या याची सेवा केली जाते ना तशी या जनावरांची पण सेवा न करायची. आज बघला तर किती ते आनंदी आणि खुश वाटतात बघा. म्हणजे त्यांच्यात जो आनंद, जो आज जशी माणसं आपली आनंद खुश आपलं विवाह करतात तशी ती जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यांचा जो आनंद असतात तो बघण्यासारखा मित्रांनो. तुम्ही बघू शकता बघा, दिसता तुम्हाला दाखवते मी झूम करून थोडाफार दिसण्यासारखा बघा. म्हणजे जी त्यांचा एकमेकांवर प्रेम असतात जेव्हा ती एकत्र बसली असतात. जसा माणसांचा कसं जेव्हा एकजूट येतात तेव्हा त्यांचा एकजूट इल्यानंतर जी म्हणजे जा प्रेम जास्त वाढला आता म्हणजे बरं वाटतं बघून. एक जनावर असतो आपल्या. आणि ही जी आजची जी म्हणजे सांगण्याचं वाईट ह्या गोष्टींचं वाटतं, जी आजची जी आपली जी पिढी पुढची जी येणारी असं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोलत असते असं म्हणजे कसं माका आवडतात मोटिवेशन असं काय छोट्या छोट्या काय गोष्टी बोला. कारण ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या मित्रांनो करत राहूचे असं कोण आहे बघा मित्रांनो. कोण काय करता कोण काय बोलता याचा विचार करतो नसतं. आपल्या एक जागा वाटतं ना आता बिंदास्त बोलायचं असतं. आणि मला खरंच वाटतं की ह्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना ते समजावून घेणं गरजेचं असं. भविष्यात ज्या गोष्टी खरंच असं वाटतं की ज्या भविष्यात गोष्टी वेगळ्या होणाऱ्या असतात, ज्या वेगळ्या घडणाऱ्या असतात तर ह्या कुठेतरी थांबणं गरजेचं आणि जा नियोजित होणं गरजेचं. आता सगळं होणं गरजेचं असं. कारण जर योग्य रीतीने चाललं नंतर सगळ्या गोष्टी सहज होऊ शकतात. आणि कसं मित्रांनो जर चांगला सगळाच होत असता आपलं आयुष्य सुद्धा चांगला होऊ शकतं. आजचा आयुष्य म्हणजे वयोगट जो आयुष्यमान जे काहीतरी कमी होत चालला तर त्याच्यात पण बदल होऊ शकतो आयुष्यात माणसाच्या. आज बऱ्याच गोष्टी अशा असत म्हणजे बोलण्याचे असत किंवा बोलण्याचे नाही आहेत. कारण बऱ्याचशा गोष्टी आपण आज समाजात बघतो काय आपल्याला समजता. बऱ्याच ठिकाणी आपण वावरताना पण आपल्याला समजता. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण जा बोलतो त्या समोरच्या पट्टालाच की नाही पटाच हे आपण सांगू शकणार नाही. पण आपल्याला माहिती नाही की आपण आपल्या जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण सांगू शकतो की आपण योग्य असो की अयोग्य असो. पण आपण स्वतःवर पण जास्तीत जास्त हे करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे जरा हे करा जास्तीत जास्त. आणि संध्याकाळचं शांत वातावरण असं आणि समुद्राची जे लाटा असतात म्हणजे जे खाडीचे लाटा असतात शांत आणि एकदम शांत वाटतात. आणि या शांततेत बसणं आणि ज्या लोकांपर्यंत काहीतरी असा पोचवणं ज्यांना लोकांच्या मनात सुद्धा एक चांगली भावनिकता निर्माण होऊ शकतं. आणि माझ्या नेहमीच बोलणं असतं काय ना की जास्तीत जास्त मी जसं जेवढा माका जमताना जास्तीत जास्त मी प्रयत्न हे करतोय की ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना मित्रांनो त्या छोट्या छोट्या गोष्टी जसं आपण आनंद घेतो ना तसं त्या लोकांका पण त्या प्रत्येक प्राण्याक सुद्धा देणं गरजेचं असं आपण. कारण एकच देऊ शकतो तो म्हणजे बुद्धिमान तो माणूस असा. आणि त्या माणसाने जर ठरवलं तर माणूस काय पण करू शकतो. कारण माणसाला सांगूची गरज नाही. आज माणूस सगळ्या याच्यावर पोचलेलो असा. पृथ्वीवर पोचलो म्हणजे सगळ्या ग्रहांवर पोचलो. तसंच मित्रांनो ज्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आज खरंच समजणं गरजेचं. म्हणजे ज्या गोष्टी खरंच वाटतं ना ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. आणि आता मस्त आणि सांगूचं का आता एक वातावरण शांत वातावरण आणि ते शांत वातावरण ती मस्त बसतील असं म्हणजे एक फील वाटतं की जास्तीत जास्त ज्या गोष्टींपासून आपण दूर असू त्या गोष्टीच्या जवळ येण्यासारख्या वाटतं. आणि एक जर आपण बघितलं तर खूप वातावरण पण खूप चांगलं असतं. आणि जास्तीत म्हणजे बघू सांगण्याचा उद्देश काय हे जो संपूर्ण तुम्ही एरिया बघितला असतो संपूर्ण एरिया आता शांत एरिया असा. आणि मेन म्हणजे काय जर मेन म्हणजे मला एक आवडला तर मेन म्हणजे हा वातावरणाची शांतता जी जा योग्यता संगोपन केला होता जा होणं गरजेचं आहे मित्रांनो. ज्या वातावरण त्यांना हवे असं त्या वातावरणात ते किती खुश दिसत ते बघू शकता तुम्ही. एक प्राणी प्रेमी जो असतात त्याकाच समजतात की ती कुठल्या वातावरणात खुश राहू शकतो. म्हणजे आज जसं माणसाक जसं वातावरण हवे असतं तसं माणूस जसं वेगवेगळ्या ठिकाणी बघत असतं की आपण कुठल्या वातावरणात चांगला फील होऊ शकता कुठल्या वातावरणात आपण खुश राहू शकतो. आणि मी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो होणं गरजेचं. आणि एक खरंच मित्रांनो ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ते प्रत्येकानं समजणं गरजेचं. आणि जर माका खरंच वाटतं की हे छोट्या छोट्या गोष्टी होणं गरजेचं आहे मित्रांनो. आता एक शांत वातावरण मेन म्हणजे तुमका आता
आपला त्या चंद्राचा आता हळू दाखवतो. चंद्र आता हे उगवलेला चंद्रानं आपला रूप दाखवलेला असं बघा. आताच फिराक गेलेले तिकडे उगूसाठी म्हणून. तर मित्रांनो खरंच या छोटी छोटी गोष्ट होणं गरजेचं असा आणि मनापासून वाटतं. कारण जर खरंच छोटे छोटे संघटना ह्या जनावरांसाठी प्राण्यांसाठी जर केल्या जातात तर जास्तीत जास्त आपल्या समाजात एक चांगली नाव त्याने एक चांगली चेहरा आवश्यकता जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक चांगली भावना जी खरीच प्राण्यांसाठी हवी असं जाऊ शकतं. हां चला ठीक आहे. तर मित्रांनो सांगूचं एकच आहे की जर मनापासून केलेली गोष्ट खयचीच बघा कुठलीच गोष्ट असेल मनापासून जर तुम्ही ठरवला तर ती तुम्ही आपण करतो. तशीच गोष्ट जर हे छोट्या छोट्या गोष्टी जर मनापासून आपण ठरवल्या ना मित्रांनो सगळ्या गोष्टी सहज शक्य होऊ शकतात. फक्त ते करणं गरजेचं असं आणि ते खरंच या गोष्टी अनुभवणं पण गरजेचं आणि जास्तीत जास्त माझं तर असं म्हणणं आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी होणं गरजेचं असं. समाजात जर पुढे भविष्यात जर काही असे संकट आपल्याला नको असत तर ह्या संकटांवर आताच छोटे छोटे प्रॉब्लेम्सचं सोल्युशन जर शोधणं गरजेचं आणि आयुष्यात प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तसं ह्या प्रॉब्लेमचं पण काही ना काही सोल्युशन असू शकतं. कारण बोलल्याप्रमाणे जसं माणसाक श्वास घेतल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही तसंच मित्रांनो त्या गोष्टी सुद्धा त्यांना महत्त्वाच्या असतात. ज्या गोष्टी जे आपण घेतो जे आपण अनुभवतो त्या गोष्टी त्या लोकांसाठी त्या जनावरांसाठी अनुभवणं त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी छोट्या छोट्या हे करणं गरजेचं असतं जेणेकरून परिस्थिती एक चांगल्या स्थितीत जाऊ शकतं आणि समाजात एक चांगली हे राहू शकतं आणि जी त्यांची जी खरंच संस्था अशी हे करणं गरजेचं ज्याने त्यांचं संगोपन चांगला होऊ शकतं. मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा जेव्हा मला वाटतं की जेव्हा चांगला जेव्हा मी सांगेन तेव्हा नक्कीच चांगलं सांगण्याचं एक हे करत आहे. आता मित्रांनो इथे जरा काम असतं त्यामुळे इकडे येईल असं. आता आपलं हे काम करूचं असं एक छोटंसं एक काम असं बघू शकता. मागच्या वेळेस पण इकडे आहे सर इल्ले मी एक छोटंसं व्हिडिओ केलेलं आहे. तर एक आता वातावरण एकदम तुमचं शांत दिसतं कारण संध्याकाळचं वेळ असल्यामुळे एकदम वातावरण शांत आणि जे खाडीवर जे समुद्राचे लाटा येतात त्याचा आवाज बघा शांत आणि एकदम त्यामुळेच तुमका एक जनावरं दिसतात. कारण काय तर जसं माणसाक फील होता तसं त्यांना पण फील होत असतं की आपण काहीतरी निसर्गाकडून घेऊ शकतो काहीतरी निसर्गातनं अनुभवू शकतो जरी ती बोलत नसली तरी सुद्धा. मग खरंच खूप चांगलं वाटलं माका सुद्धा अशी सगळी जनावरं प्राण्यांका बघून सुद्धा. एक प्राणीप्रेमी असतात ते का तर खूपच आनंद होऊ शकता असं बघितल्यानंतर. आणि ह्यो जो आता सीन आहे ना मस्त जबरदस्त वाटता. सर बसान ह्यो जो सीन बघतोय मस्त सीन वाटतं एकदम शांत वातावरण आणि जा मनशांती तुमका या समुद्राच्या ठिकाणी खाडीच्या ठिकाणी बसल्यानंतर जी भेटता ती तुमका फ्रेश भेटायची नाही. तर मित्रांनो चला आता आपल्या एक छोटंसं काम करूचा नंतर आपण नवीन व्हिडिओत भेटूया. तर माझे असे व्हिडिओ छोटे छोटे असतीलच आणि काय नवीन दाखवण्याचा प्रयत्न माझं एकच असतं की जास्तीत जास्त छोट्या छोट्या गोष्टी ज्या पोचणं गरजेचं असतं त्या मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी असं प्रत्येक माहीत असतं आयुष्यात काय करूचं असं. जे छोटे गोष्टी असतात जे महत्त्वाचे छोटे जरी आपण म्हटलं तरी आयुष्यात खूप महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात मित्रांनो ते खरंच होणं गरजेचं असतं आणि खरंच मनापासून वाटतं मित्रांनो होऊ दे आणि खरंच होईल ना गरजेचं असतं. चला मित्रांनो आता आपलं हे काम करूचं त्या कामासाठी आपण आता जाऊया. तोपर्यंत आपण नंतर नवीन व्हिडिओ आपले बाकी व्हिडिओ बघूया. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.